This recipe is available in Marathi as well as English. For English, see the description below the video to see the ingredients and procedure to follow. Thank you. नमस्कार, मी रेखाच किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण आपल्या सर्वांच्याच आवडीचा पदार्थ म्हणजेच पाणीपुरी शक्यतो कोणाला आवडत नाही असे होतच नाही. तर याच पाणीपुरीचा मसाला आपण घरच्या घरी कसा करायचा हे पाहणार आहोत. असा मसाला आपण घरच्या घरी करून ठेवला तर बाजारातून मसाला आणतो त्यापेक्षा अतिशय स्वादिष्ट आणि रुचकर होतो आणि पाणीपुरी देखील रुचकर लागते. जेव्हा फ्रेश पुदिना मिळत नसतो तेव्हा असा मसाला करून ठेवला असला तर आपण पाणीपुरी हवं तेव्हा करू शकतो आणि जेव्हा फ्रेश पुदिना मिळतो तेव्हा तशा पद्धतीने पाणीपुरी केली तरी चालते. आणि 41व्या आणि 42व्या एपिसोडमध्ये आपण पाणीपुरीच्या पुऱ्या आणि पाणीपुरी कशी करायची हे पाहिले आहे. आणि 76व्या एपिसोडमध्ये चाट मसाला, हिरवी चटणी आणि चिंच चटणी कशी करायची हे देखील पाहिलं आहे आणि काही महत्त्वाच्या टिप्स देखील पाहणार आहोत. आता आपण पाणीपुरीचा मसाला करण्यासाठी लागणाऱ्या काही महत्त्वाच्या टिप्स पाहूया. प्रथम पुदिना आणि कोथिंबीर निवडून 10 मिनिटे मिठाच्या पाण्यात ठेवायचे. नंतर स्वच्छ धुवून पाणी निथळत ठेवायचे. पुदिना आणि कोथिंबीरीची फक्त पाने आणि शेंड्याकडचा भाग घ्यायचा, देठे घ्यायची नाहीत. नंतर पाणी निथळल्यावर पेपर किंवा कॉटनच्या कापडावर पसरून 2 दिवस उन्हात वाळवायचे. जर ऊन नसेल तर फॅन खाली वाळवायचे. नंतर मसाले, मीठ घालून गॅसची फ्लेम लो ठेवून थोडेसे भाजायचे. कोथिंबीर, पुदिना पाने ही थोडंसं गरम करायची. जर कडक उन्हात चांगली पाने वाळली असली तर गरम करावी लागत नाहीत. नंतर थंड झाल्यावर मिक्सरवर बारीक पूड करायची. नंतर चाळणीने चाळायची. नंतर हवाबंद काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायची. 6 महिने पाणीपुरीचा मसाला चांगला राहतो. जेव्हा पाणीपुरीचा बेत असतो तेव्हा त्यामध्ये चवीनुसार मीठ, लिंबाचा रस घालायचा. चिंचेचे पाणीही वेगळे करून ठेवायचे. या अगोदर आपण चिंचेचे पाणी कसे करायचे पाहिले आहे. चिंचगुळाचे पाणीही फ्रीजमध्ये करून ठेवले तर 4 ते 5 महिने चांगले राहते. बरणीतून मसाला काढून घेताना आपला हात आणि चमचा कोरडा ठेवावा, नाहीतर मसाला खराब व्हायची शक्यता असते. आता आपण साहित्य पाहूया. कडक उन्हात वाळवलेली पुदिना पाने आणि कोथिंबीरीची पाने, 20 ते 25 काळी मिरी, 20 ते 25 लवंगा, 1 टीस्पून सुंठपूड, अर्धा टीस्पून साधं मीठ, 1 टीस्पून काळं मीठ, 2 टेबलस्पून बडीशेप, 3 टेबलस्पून जिरे. पुदिना पाने आणि कोथिंबीरीची पाने जर फॅन खाली वाळवली असली तर थोडी गरम करावी लागतात आणि जर कडक उन्हात वाळवली असली तर गरम करावी लागत नाहीत. आता आपण पॅन गरम करायला ठेवूया. गॅसची फ्लेम लो ठेवूया आणि यामध्ये लवंगा, काळी मिरी, बडीशेप, जिरे आणि भाजूया. आणि गॅस बंद केल्यानंतर काळं मीठ, साधं मीठ आणि सुंठपूड घालायची आणि भाजून झाल्यावर थंड करायला ठेवायचे. आणि नंतर मिक्सरवरती पुदिना, कोथिंबीरची पाने वगैरे सगळा मसाला घालून मिक्सरवरती बारीक पूड करायची. पुदिना, कोथिंबीर, मसाले वगैरे मिक्सरवरती बारीक पूड करून झाली. बघा मसाल्याचा किती घमघमाट सुटला आहे. आणि आता आपण चाळणीने चाळूया.
मसाला चाळून झाला आणि आता हा मस्तपैकी स्वादिष्ट रुचकर पाणीपुरीचा मसाला तयार. वाह, क्या बात है, लाजवाब. अशा पद्धतीने फ्रेश पुदिना आणि मसाले घालून पेस्ट करून ठेवली तर फ्रीझरमध्ये 3 ते 4 महिने चांगली राहते. आणि असे हवाबंद बरणीत किंवा अशा लॉकच्या डब्यात ठेवायची. आणि असा कोरडा मसाला केला तर तोही चांगला राहतो. तो वरती ठेवला तरी चालतो, 6 महिने चांगला राहतो. अशा पद्धतीने पाणीपुरीचा मसाला तुम्ही जरूर करून बघा. तुम्हाला नक्कीच आवडेल. लाईक आणि सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका. पुन्हा असेच भेटत राहू नवीन नवीन वेगवेगळ्या आणि छान छान रेसिपी घेऊन महत्त्वाच्या टिप्ससह. धन्यवाद. मस्त खा आणि स्वस्त राहा आणि पाणीपुरीचा आस्वाद घ्या आणि आपले आरोग्य उत्तम ठेवा. Don't forget to like, share, comment and subscribe. Hit the notification bell ting to get the notifications whenever we upload the new video. Stay tuned for healthy, homemade and tasty recipes every week. Thank you.